श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे सोमवार. आज आहे सोम प्रदोष व्रत. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अतिशय पुण्य फलदायी व्रत सण साजरे केले जातात. माघ महिना अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातो. 144 वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे. सोमवारी 10 फेब्रुवारीला माघ महिन्यातील सोम प्रदोष व्रत आहे. सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन, नामस्मरण, शिवमंत्राचा जप अतिशय फलदायी मानला जातो. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात. दानधर्म करावा. चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते. प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळी महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवायचा यथाशक्ती जप करणे देखील लाभदायक मानले जाते. या दिवशी सकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात, महादेवांची पूजा करतात. पंचोपचार पद्धतीने देखील पूजा केली जाते. बेलपत्र, फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावी प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण करावे, स्तोत्र पठण करावे असे सांगितले जाते. शक्य असल्यास या दोन्ही व्रत पूजनात 108 बेलपत्र महादेवांना अर्पण केले तर अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. आता या दिवशी आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता तुमच्या इथे जिथे पण जवळपास शिव मंदिर असेल तिथे आपण जाऊ शकता किंवा अगदी शिव मंदिर नसेल तर आपण घरामध्ये जरी पूजा सेवा केली तरी पण चालेल. पण मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. तसेच तिथे जेवढा पूजा पाठ केला जातो तेवढा आपल्याकडून घरी होत नाही. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही मंदिरामध्येच हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला मंदिरामध्ये काही वस्तू अर्पण करायच्या आहे. तसेच शिव मंदिरामधून आपल्याला काही वस्तू घरी घेऊन यायची आहे की ज्यामुळे आपली आर्थिक प्रगती होईल व आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होईल व घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही नक्की संपुष्टात येईल. तर यासाठी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तसेच आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. तसेच आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे. हे बेलपत्र आपण सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर बेलपत्राच्या ज्या दोन्ही बाजू असतात त्या दोन्ही बाजूने 2 पानांना आपल्याला लाल चंदन लावायचं आहे. तसेच जे मधलं पान आहे त्याला आपण शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बेलपत्र घेऊ शकता किंवा अगदी आपण एक बेलपत्र घ्यावं. मधल्या पानावरती आपण चंदनाने ओम लिहायचं आहे आणि कडेची जी 2 पानं आहे त्यावरती एकावरती नमः आणि दुसऱ्यावरती शिवाय लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण बेलपत्र घेऊ शकता. आपल्याकडे जर बेलपत्र नसेल तर अगदी शिव मंदिरामधील तुम्ही एखादं बेलपत्र घेतलं तरी पण चालेल, कारण की शिव मंदिरामधील बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही. आणि अगदी एखाद्या माणसाने बेलपत्र अगदी शिव मंदिरामध्ये अर्पण केलं असेल आणि ते बेलपत्र जरी आपण परत वापरलं तरी पण चालते. मग ते तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरू शकता. किंवा अगदी आपण 21 तांदूळ घ्यायचे आहे. आपण या तिन्ही गोष्टीपैकी एक गोष्ट आपल्या सोबत घ्यायची आहे. त्यासोबत तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण काळे तीळ आणि कच्चं दूध देखील टाकायचं आहे. आता हे सर्व घेऊन आपण शिव मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे पण जवळपास शिव मंदिर असेल तिथे आपण जावे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शिव मंदिरामधून आपण घरी येताना मध्ये कुठे थांबायचे नाही किंवा कुणाच्याही इथे जायचे नाही. आपण जर असे केले तर आपण जे काही उपाय केला किंवा जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा नंदीचा जो उठलेला पाय असतो त्यावरती आपण पाणी अर्पण करायचं आहे.
अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे। आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जर तिथली पाणी फुले काढणे आपल्याला शक्य असतं तर आपण शिवलिंगावरील पाणी फुले काढायची आहे आणि त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे। आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे। पण प्रदोष व्रत म्हटलं की मंदिरामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते, त्यामुळे आपल्याला जेवढी उपाय सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करावी। आता आपण जे तांब्या भरून पाणी आणलं होतं तर ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता शुद्ध जल अर्पण केल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे। मग बेलपत्र असेल, बेलफळ असेल, धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल किंवा सफेद रंगाची फुले असतील तर ही फुले देखील आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकता। त्यानंतर आपण जे बेलपत्र घेतलं होतं ज्यावरती आपण लाल चंदन दोन्ही साईडने लावलं होतं आणि मध्ये शुद्ध तुपाचा वापर केला होता तर ते बेलपत्र आपल्याला अशोक सुंदरीच्या जागेवरती ठेवायचं आहे। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बोलून आपण अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवावं। आता तिथे ठेवल्यानंतर परत आपण शिवलिंगावरती हे बेलपत्र ठेवायचं आहे। तसेच आपण जे ओम नमः शिवाय नावाचं बेलपत्र घेतलं होतं तर ते देखील आपली इच्छा बोलत आपण शिवलिंगावरती अर्पण करावं। त्यानंतर आता आपण तिथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण जप करायचा आहे। तसेच जर आपण या दिवशी 21 तांदूळ आणले असतील तर हे 21 तांदूळ देखील आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे तांदूळ आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। या दोन सेवा तर आपण करायच्याच आहे, पण त्यासोबत आपण या दिवशी शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय देखील पठण करायचा आहे। शिवलीला अमृतमधील जर आपण 11वा अध्याय पठण केला तर आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते। तसेच आपल्या आयुष्यातील दुर्भाग्य हे दूर होत असतं व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते। आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो। आता मंदिरामध्ये या सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये या सेवा करू शकता आणि मंदिरामध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन देखील हे उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल। फक्त मनापासून आणि श्रद्धेने या सेवा करायची आहे। अगदी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। आता आपण 21 तांदूळ बेलपत्र सर्व अर्पण केल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे। आता आपण तिथे शिवलिंगावरती जे काही तांदूळ अर्पण केलेले असतात त्यातील 5 तांदूळ आपल्याला उचलायचे आहे। 5 तांदूळ उचलणे शक्य नसेल तर आपण तिथे असलेलं एखादं बेलपत्र घ्यायचं आहे किंवा एखादं बेलफळ घ्यायचं आहे। तुम्ही ते घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। आता जी पण वस्तू आपण हातामध्ये घेणार आहोत त्यानंतर परत तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे आणि त्या इच्छेसाठी मी हे बेलपत्र किंवा बेलफळ घेऊन जात आहे असे देखील आपण म्हणावे। आता घरी आणल्यानंतर आपण जर बेलपत्र आणलं असेल किंवा बेलफळ आणलं असेल किंवा 5 तांदूळ आणले असतील, जी पण वस्तू आणली असेल तर ती पहिल्यांदा भगवान भोलेनाथांजवळ ठेवायची आहे आणि आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। परत तुमची इच्छा मनोकामना तिथे बोलायची आहे। आता आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल, तिचा आजार पण काही केल्या दूर होत नसेल तर त्या व्यक्तीला हे बेलपत्र तुम्ही खायला देऊ शकता, पण त्या व्यक्तीला कोणतंही ॲलर्जी नसावी याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। तसेच जे काही बेलफळ आहे तर ते बेलफळ आपण एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे आणि ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। यामुळे आपली आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते। अगदी व्यवसाय करत असताल तर व्यवसायाच्या ठिकाणी जरी हे बेलफळ ठेवलं तरी पण चालेल। तसेच आपण जे 5 तांदूळ आणले होते तर हे 5 तांदूळ आपण जेव्हा भात शिजवतो त्यामध्ये घातले तरी पण चालेल आणि त्यानंतर हा प्रसाद घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये देखील ठेवू शकता। यामुळे देखील आपली आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते व आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।